चला चला पोपटी बनवूया. जीवाचं कोकण करूया, जीवाचं कोकण. हे आपल्या गावचं हळद आणि घरचा मसाला घरी केलेला. मामा इथं काय कशासाठी लागणार आहे आपल्याला? मित्रांनो हे बांबोडा, त्याच्याशिवाय पोपटी होत नाही. ते शिजणार त्यामध्ये. एक प्रकारे तंदुरी जशी आपण करतो त्या पद्धतीचं ही पोपटी असणार आहे. किती अर्धा तास मामा? नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आलो आहे सध्या आपल्या गावी कोकणातल्या, आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे. टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. आज आपण करणार आहोत खास रायगड जिल्ह्यातली चिकन पोपटी, ती पण रानामध्ये जाऊन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की कशा प्रकारे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये चिकन पोपटी केली जाते. इथली जी जुनी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपण ही चिकन पोपटी करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ खूपच भारी होणार आहे आणि खूप धमाल मस्ती येणार आहे. तर आता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, आता आपण निघालो रानामध्ये पोपटी करण्यासाठी आणि पूर्ण गँग आहे आपल्यासोबत. हे बघा, यो आमचा बारक्या, यो इरिया आमची कोकिळा. यो लाला आणि ये मागे रुपेश मामा. अजून 2-3 मेंबर यायचे बाकी आहेत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या चालू होतं की पोपटी करायचं गावी जाऊन, पण काही गावी जायचा योग नव्हता येत. पण आज पूर्ण ती संधी भेटली आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करणार आहोत. हे आपल्या गावातील रानाकडे जाऊन आपण ही पोपटी करणार आहोत. समोरचा हा व्ह्यू बघा. चला चला पोपटी बनवूया, जीवाचं कोकण करूया, जीवाचं कोकण. दादूस, अरे काय डोक्यावरती पाणी. ना अरे तू एवढं होतं तुम्ही कोळता काय करायचे काय नक्की. सध्या आपली पूर्वतयारी चालू आहे आणि हे आपले रुपेश मामा आणि हे राकेश मामा हे पोपटी बनवण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे आणि आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सर्व आपल्याला सांगणार आहे आणि कशा प्रकारे पोपटी करणार आहेत ते सुरुवातीपासून आपल्याला पूर्ण सांगणार आहे. मामा, हे पहिले चिकन आहे ना? आपण आता चिकन आणलेलं आहे. ते आपण दही टाकतो त्याच्यामध्ये. आता आपण दही टाकलेली काय मामा, बरोबर ना? दही टाकलेले. आता आपण मसाले टाकणार आहोत त्यात. ते पूर्ण सर्व मिश्रण करून घ्यायचं. हा आपण आता कांदा लसूण मसाला टाकत आहेत. चटणी, कांदा लसूण पेस्ट आहे ना ती? हा, कांदा लसूण चटणी. अंबारी मसाला, अंबारी मसाला, कांदा लसूण अंबारी मसाला. अंबारी मसाला, कांदा लसूण अंबारी मसाला मित्रांनो आता आपण घेणार आहोत.
सुरुवातीला आपण चिकन घेतलं त्यामध्ये दही टाकली आणि आता आहे कांदा लसूण अंबारी मसाला. हे आलं लसूण पेस्ट, हे आलं लसूण पेस्ट, आणि हा चिकन मसाला. आणि आता आपण घेणार आहोत चिकन मसाला. एवढं नको टाकू, तिखट आहे. काय घरचं आणलेलं एवढं टाकू नको. टाकते तिखट ना आपलं तिखट. हे तिखट, हळद, घरचं हा घरचं हे आपल्या गावचं हळद आणि घरचा मसाला हा घरी केलेला. मीठ टाकत. आता मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करणार ना आपण, मॅग्नेट करून ठेवणार. मॅग्नेट करून ठेवायचं. अर्धा तास मॅग्नेट करून ठेवायचं. मामा आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र केलं आहे. आता हे किती टाईम ठेवायचं? आता हे अर्धा तास असंच आपण ठेवायचं मुरत. अर्धा तास. मामा इथं काय कशासाठी लागणार आहे आपल्याला? हे पोपटी भाजायसाठी. आता पोपटी भाजण्यासाठी आपण हे घेऊन जाणार आहोत. कारण ह्याला काय बोलतात मामा? कवाल. कवाल आमच्या इथं रायगड जिल्ह्यामध्ये याला कवाल बोलतात. ह्याच्यामुळे जे आपण आतमध्ये जे चिकन टाकणार आहोत ते लवकर भाजणार आहे. म्हणजे आता आपण चाललो आहोत भांबरुडाचा पाला आणायला. कुठं असेल भांबरूड? भांबरूड आणा त्याला, भांबरूड. भांबरूड शिवाय पोपटी होत नाही. शोधायला ना भांबरूड. हे आहे तिथं. मित्रांनो, पोपटी खायची जेवढी मजा आहे ना त्यापेक्षा ती बनवण्याची जी मजा आहे त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. एक वेगळीच मजा भेटते आणि ती पण आपल्या गावी येऊन आणि आपल्या कोकणातल्या गावी आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये. तर ही पोपटी जी आहे चिकन पोपटी ही आमच्या रायगड जिल्ह्यातली एक फेमस पोपटी आहे. आणि हा आमचा दादूस बोलतो आहे निसर्ग दाखव. निसर्ग दाखवायची गरज नाही, तो दिसूनच येतो कॅमेरामध्ये. हे आमचे मामा राकेश मामा. मित्रांनो, हे बांबर्डा त्याच्याशिवाय पोपटी होत नाही. ते का होत नाही ते आपण आता मामांना विचारू.
आता हा आपण भांबरूड घेऊन आलोय. मामा भांबरूडच का? भांबरूड अशी पण होत नाही पोपटी आणि हे औषध आयुर्वेदिक आहे. भांबरूड ना, हां म्हणजे कुठे जखम बिकम झाली झाली तर ते फार असं हातावर रस पिळून ते जखमीवर लावायचा. लावायचा. म्हणजे एक औषधी वनस्पती आहे ही भांबरूड. आणि ही फक्त रायगड जिल्ह्यामध्येच आपल्याला भेटते. पण जे आता काही ठिकाणी जे भांबरूड नसतात तर ते केळीचा पान वापर करून करतात. त्याला एवढी मजा नसेल ना. नाही हिच्यात कसं हिला वास बीस भारी आहे. केळीचं चांगलं भारी नाही. भांबरूडाची पोपटीच नाव. तर मित्रांनो पहिला आपण भांबरूड टाकला आणि आता या पावट्याच्या शेंगा. पावट्याची शेंगा टाकत आहे. आता त्याच्यावरती डाळी मीठ टाकलं. गोवा कुठे? गोवा तर जाड मीठ. आणि बायकी कमी येते काय? झालं का? आता आता आपण त्याला चिकनची लेन लावायची वरती शेंगांवरती. एक लेअर. एक लेअर चिकन. मित्रांनो आता आपण त्यामध्ये चिकनचं एक लेअर टाकणार आहोत. म्हणजे पहिली लेअर ही चिकनची राहणार आहे. बस आता आता पकड. अंडी करे. आता अंडी. आपण परत शेंगा टाकायच्या. अंडी नंतर शेंगा. पहिले भांबुडा, शेंगा, चिकन, अंडी आणि नंतर परत शेंगा. आता जाडं मीठ टाकलंय ना. मीठ टाकलं जाडं मीठ. शेंगांना आता जाडं मीठ टाकलं मित्रांनो. आता याच्यावरती आता पुन्हा आपण बांबोड्याचा पाला टाकणार. नाही कढई लावायचं. कडेने काय? जेणेकरून शेंगा करपू नये म्हणून. म्हणजे ते करपू नये म्हणून साईडने बांबोडा लावायचा. त्यातली कुपटी बनवायची. कुठं वाजवतो ढोलकी? भट्टी हा काय? शेंगा नाही. आता परत चिकनची लेन. शेंगा टाकलेले नाही का वरती. आता परत चिकनचा थर लावणार. बसेल ना. मुश्किल आहे हा बसायला. चिकन सगळं इथे बसायचं. बसेल ना वर. आता पुन्हा एकदा आपण अंडीचे थर लावणार आहे. कशाला अंड्याची पिशवी बोला पण हात नाही लावायचं. व्हेज पोपटी सुद्धा बोलत होता ना मामा. हो फक्त पावटे. पोपटी त्याच्यामध्ये आपण पावटा, बटाटा, लसूण, पनीर 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 पण टाकतात हो व्हेज पोपटी मध्ये. नाना बरंच माहिती हो. आम्ही बनवली ना. हा आम्ही बनवली ते व्हेज पोपटी. फक्त बघायला होतो मी खायला. अंडी टाकली. आता पुन्हा आपण पावटा टाकणार आहे. पावटाच्या शेंगा. पप्पा पण कोंबडी वरती नाही. कोण बिबट्या. बघा
चेहरा दिसत नाही कोणाचा, एवढा अंधार आहे. बिबट्याला परत मीठ. आणि आता हा शेवटचा थर का? त्याही वाघ हा शेवटचा थर हा चिकनचा. कशी सुंदर. पोपटी बनवण्याची मजा पण तेवढीच आणि खायची मजा पण तेवढी. बरोबर ना मामा? बरोबर. पण आमच्यामध्ये एक आमचा हा बारक्या हा बुवा आहे. इकडं बघ रे, इकडं बुवा. संपवला द्याल. अरे तुझ्यासाठी चिवडा आला सांभाळा. आणि हा शेवटचा थर शेंगांचा. हे बोलो का ना ते पावट्याचे आतमध्ये पण बिया असतात. मामाचा चेहरा पण जरा दिसू द्या मामा. जातो का पण काय बोलताय. आणि हा पांढरा बटाटा असतो. अंडा म्हणजे पांढरा बटाटा. परत मीठ टाकला ना. इकडं टाकलं इथे रस्त्या साईडला बांबूनी एकदा पॅक करून घ्या. रस्त्यावर पण बसू शकतो की. चोंड्यात कसं किती भीती वाटते रे. चोंड्या त्या रस्त्यावर खडी तुपल. बचाला बांबुड्याने पॅक करून घ्या. मार्केटमध्ये घाल, मी मांडीवर बसेन. मी तुमच्या म्हणते तू आता बसले टोचते का? पहिले आपण मटका उपडी ठेवला, त्यानंतर त्याच्यावर पूर्ण ते पाला टाकला, त्यानंतर हा पेंडा टाकला आणि हा हे आता पूर्ण पेटवणार. आणि हा जो जाळ आहे तो त्या मटक्याला बघ, आतमधली जी चिकन आहे ते शिजणार त्यामध्ये. एक प्रकारे तंदुरी जशी आपण करतो त्या पद्धतीचं ही पोपटी असणार आहे. किती अर्धा तास मामा? मित्रांनो अर्धा तास तरी लागेल. झाली ना मामा? पलटी मारली का? झाली का मामा? झाली की वाचते ना. हे बघा हे बघा. आता तू फाटानं सांगितलं त्याचा काय उपयोग केला? पलटी मारे कापायच्या अगोदर तुम्ही करून मग काय नाही आलं का नाही. ओके त्याला भूक. ए बारके बाजूला. भांबोड्याचा वास मस्त सुगंध आहे. शेंगा शिजल्या ना. गरम असणार जाम, सांभाळून. अरे या पोपटी खाणार काय? दादूस ना वैभव. अरे काय बघ पोपटी शिजलं का बघ वैभव? शिजलं का? शिजलं काय? शिजलं? हे आमचे 2 मेंबर खूप लेट आलेले आहेत. श्रेयस गायकवाड, शशिकांत साळुंके. शिजलं का?
शिजलाय? आता झालेली आपली पोपटी आणि आता आपण ती या परातीमध्ये पलटी मारूया. थांब रिया. आयफोन आहे नाही आता ही आपली पोपटी तयार झालेली आहे आणि सर्व प्रतीक्षा करतात ते कधी आपल्याला एकदा खायला भेटते. तर मित्रांनो, ही आपली फेमस रायगड स्पेशल चिकन पोपटी खायला एकदम फर्स्ट क्लास झालेली आहे. चव ते एकदम स्वादिष्ट आहे. ज्याप्रकारे आपण तंदुरी खातो रेस्टॉरंटमध्ये त्यापेक्षा एकदम भारी टेस्ट आहे. आणि ही अशी चिकन पोपटी आपण मस्तपैकी आपल्या गावी रानामध्ये केलेली आहे. हा अनुभव काही वेगळाच असतो आणि ज्यावरून आपण शब्दात करू शकत नाही. त्याबरोबर आपले सर्व नातेवाईक मित्रपरिवार आहे. त्यामुळे आजची जी चिकन पोपटी झाली बनवायला आणि खायला जो आनंद भेटला तो काय वेगळाच आहे. या मित्रांनो, चिकन पोपटी खायला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. आमच्या रायगड जिल्ह्यातली खास चिकन पोपटी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तसेच असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराय.